फलंदाजाचं नाव सांगा. अजित आमरे आणि तुषार गंभरे. अजित आमरे, तुषार, बॉलर नेम अजित आमरे. स्ट्राइक वरती कोण? अजित. गोलंदाजी मार्क वरती आनंद बोडरे. निमगावचा एक चांगला गोलंदाज त्याच्या समोर आहे. आता ही मॅच निनाद सर तसं जर पाहिलं, चिराग सर निनाद पवारच्या हा संघ आहे निमगावचा आणि खूप नावाजलेला हा संघ आहे. परंतु तो पश्चिम महाराष्ट्रातला आणि इकडे कोकण विभागातला एक संघ आज इथं जोडला जातोय. एक चांगली मॅच इथं नक्कीच पाहायला मिळेल. कारण खेडचा संघ इकडे आल्यानंतर त्यांना काही सूचना, कारण निमगाव अनेक वर्ष या मैदानावरती खेळतोय, या मैदानाचे नियम त्यांना माहिती आहेत. पंचांचा निर्णय येतोय, सर्वांचं लक्ष मैदानामध्ये जात आहे. चला मैदानामध्ये जाऊयात आणि लक्ष देऊयात. आजच्या खेळामध्ये च्या दिवसातला तिसरा सामना आपल्या समोर घेऊन येतोय आनंद. हो हो हो. आणि मला वाटतं विकेट दिली आहे पंचांनी पहिल्याच चेंडूवरती. मात्र हलगीवाले आनंद बोडरे पहिलाच मासा गळाला लागला आणि खऱ्या अर्थानं पहिली विकेट जातीये. वाह, क्या बात आहे. 1 विकेट डाऊन. पहिली विकेट गेली. पहिला धक्का खेड संघाला. अजित गंभरे मैदानाच्या अजित आमरे मैदानाच्या बाहेर जातोय, निराश हताश. परंतु मॅच अजून संपलेली नाही, कारण आताशी कुठे सुरुवात आहे. पहिला चेंडू या ठिकाणी आणि पहिल्याच चेंडूवरती अजितला मात्र समजलं नाही. बॅटची कडा घेतली यष्टीच्या पाठीमाग. उत्कृष्ट यष्टी रक्षण, उत्कृष्ट झेल टिपला आणि विकेट नंबर 1 मैदानाच्या बाहेर. तुषार गंभरे यानंतरचा फलंदाज तुषार गंभरेच्या सोबत आहे तो सागर आमरे. अजित आमरे मैदानाच्या बाहेर निराश होऊन त्याच्यानंतर तुषार गंभरे, सागर आमरे या दोघांवरती आता भिजत आहे. तर एका बाजूला पृथ्वीराज एंड कडून, एरेवाडी एंड कडून गोलंदाजी करतोय तो आनंद बोडरे. असं हे समीकरण आहे मैदानामध्ये. आणि उन्हाची तीव्रता पाहिली, दोन्ही संघ अतिशय मोठे तुल्यबळ असा कडा मुकाबला. राईट आर्म राऊंड दी विकेट टाकतोय आणि इथं हे काय पाहायला मिळतंय चित्र बघूया. बॅक टू बॅक सेकंड विकेट जातीये. अजित आमरे खेड संघाचे खेळाडू यांनी थोडासा विचार करायला हवा, कारण तुमच्याकडे विचार करायला खूप वेळ आहे. कुठलीही धाव नाही, परंतु 2 विकेट्स तुम्ही गमावलेल्या आहेत. अतिशय सुरेख. आणि आता मात्र खऱ्या अर्थानं पुढचा प्रणव आमरे यानंतरचा पुढचा फलंदाज मैदानामध्ये येतोय आणि हॅट्रिक साठी संधी निर्माण झाली. हॅट्रिक साठी तयार आहे तो आनंद बोडरे, निमगावचा एक द्रुत गती गोलंदाज. बघूयात त्याच्या वेगवान गोलंदाजीनं 2 मासे त्याने गिळलेले आहेत. एक सूचना आहे खेळाडूंना, ज्यांची फलंदाजी त्यांनी इकडे कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला या. यस, ठीक आहे. ओ, बॅटची कडा लागतीये इथं. मात्र 1 धाव सिंगल. यस, 1 फिक्स 1 रन आहे. आता मात्र संघाचं खातं. हॅट्रिक हुकली, परंतु काही हरकत नाही. चालतं ना.
आणि हा फटका बघूयात, चेंडू गेला, पंचांचा निर्णय 4 धावा आणि एक चांगली सुरुवात. प्रणव आंबरेच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत चौकार आणि या चौकारानं त्याची खेळी आता हळूहळू बहरेल अशी शक्यता वाटते. 4 चेंडू झाले, 2 विकेट्स या ठिकाणी आनंदला मिळालेत. 5 धावा त्याने या ठिकाणी दिलेत. 5 षटकांचा सामना. किती धावांचं लक्ष? कोकण विभागातील हा एक मोठा संघ आहे, खेडचा संघ आहे. किती धावांचं लक्ष? सर्वांचं लक्ष त्यांच्या खेळीकडे. आणि इथं मात्र खराब क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा 1 धाव, लेग बायची 1 धाव आहे. पंचांचा निर्णय होतोय. या षटकातले 5 चेंडू या ठिकाणी पूर्ण होत आहेत. शेवटचं चेंडू आणि पहिलं षटक मार्गस्थ होत आहे. सध्या तरी मैदानावरती शांतता आहे, कारण उन्हाची तीव्रता आहे. अनेक क्रिकेट रसिक प्रेमी क्रिकेटचा हा महासंग्राम युट्यूबच्या माध्यमातून पाहतायत. tenniscricket.in मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा कौतुक करावं तेवढं कमी आहे. आनंद बोडरे. ओव्हर समाप्त होतीये. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर खेड संघाची धावसंख्या 2 बाद 6. धन्यवाद सर. जाऊया मैदानाच्या आत, कारण एका बाजूला आपण पाहतोय खेडचा संघ कदाचित प्रवास जास्त झालाय. आपण पाहतोय सकाळपासून निघालेत, प्रवास जास्त झालाय थोडस. तेही आपण म्हणतो की एवढं इझी नाही. आपण कोणत्याही एखाद्या स्पर्धेला जातो तेव्हा थोडंसं लवकर का जावं याचं कारण असतं की तुम्ही थोडं लवकर गेल्यानंतर तुम्हाला थोडासा रिलॅक्स व्हायला मिळते. तिथूनची जी भौगोलिक परिस्थिती आहे, बाकीच्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात आणि त्यानंतर खेळणं हे सोपं असतं. पण तुम्ही डायरेक्ट गाडीतून उतरून जेव्हा खेळायला येता ना, तेव्हा तेवढं इझी नाही. अभि गोलंदाजी मार्कवर, धाव फलकावर लागल्यात आतापर्यंत 6 धावा, 2 बाद 6 धावा. श्रीगोंदा संघाचा कर्णधार जर आपला संघ किंवा त्यांच्या खेळाडू कोणतेही इकडे उपस्थित असतील, श्रीगोंदा संघ, चला आपण रिपोर्ट करायचं. श्रीगोंदा संघ, अभिचा पहिला चेंडू, त्यावर मात्र प्रहार केला झाला. चेंडू मात्र सीमा पार, खणखणीत, पृथ्वीराज षटकार. आम्ही कोकणातून इथपर्यंत का आलो हे मात्र आता प्रणव आंबरे आता आपला स्वतःचा परिचय देताना खरं तर गरज आहे. आपण म्हणतो, मी मगाशी म्हटलं की तुम्ही डायरेक्ट तिथून येऊन डायरेक्ट जेव्हा ग्राउंड मध्ये उतरता, गाडीमधून उतरून किंवा डायरेक्ट ग्राउंड मध्ये उतरता, एवढं इझी नसतं. परंतु इथे तुम्ही पाहू शकता ज्या पद्धतीने इथे हा जो फटका खेळला गेलाय, कौतुक करेल मी. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या आतापर्यंत फलकावर लागतंय ती 12. बॉल गेलेला आहे बाहेर आणि त्यामुळे तो बॉल आता दिला जाईल. धावसंख्या फलकावर आहे 12 धावा. आपण पाहत आहात पृथ्वीराज चषक 20-25 चे भव्य दिव्य आयोजन. या खेड संघाचे जे संघ मालक आहेत तिकडे आहेत आणि त्यांनाही विनंती असेल आपणही व्यासपीठावर येऊन सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. त्यांना बसण्यासाठी जागा करून द्या. पहिल्या चेंडूवर अभि ज्या पद्धतीने त्यांनी जोरात चेंडू टाकला होता त्याचा फायदा उचलत ज्या पद्धतीने प्रणवनी 1 चौकार 1 षटकार 1 सिंगल 11 धावेवर तो जाऊन पोहोचलाय. आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर ती 12. अभि खराडेच्या पहिल्या चेंडूवरती प्रणव आंबरेने केला प्रहार आणि चेंडू. आणि मला वाटते एकदा चेंडू, मला वाटते आता तुम्ही जो चेंडू चेक करतायत हा फक्त चेंडू बाहेर गेला म्हणून तुम्हाला चेक करायला मिळतोय. जर षटक संपलं आणि चेंडू चेक करताना जर तुम्ही आढळले तर 2 धावांची पेनल्टी आहे. एवढं लक्षात ठेवा. चेंडू फक्त एकदाच चेक करायचा आहे मैदानात, तोही पंच चेक करतील. नंतर पुन्हा जर तुम्ही चेंडू चेक केला तर तुम्हाला -2 धावा राहतील. याची दक्षता घ्या प्लीज. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकार आहे 12. 1 मॅन आर्मी प्रणव लढतोय. यावेळी हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, शरीराच्या दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, चांगला कमबॅक केलाय. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसरा चेंडू निर्धाव. अभि सांगतोय मीही या मैदानात गेली अनेक वर्ष खेळतोय, थोडासा खेळपट्टीचा अनुभव आहे, या संपूर्ण मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीचा अनुभव आहे. पहिल्यांदा खेडचा संघ या स्पर्धेत खेळतोय त्यामुळे थोडासा तो अनुभवात कमी आहे.
या मात्र सिंगल मिळणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त काही नाही. डिक्लेअर आहे परंतु स्ट्राईक प्रणवकडेच राहील. ही जमेची बाजू राहणार आहे. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर लागते आतापर्यंत 13 धावा, 13 ऑन बोर्ड. एका बाजूला खेडचा संघ तर दुसऱ्या बाजूला निमगावचा संघ. निमगाव संघाचा विचार केला तर या स्पर्धेत अनेक वर्ष झाली तो नेहमी सातत्याने येतो, खूप चांगला खेळ करतो. मला वाटते सिक्सर किंग या संघात आहे तो म्हणजे निनाद. त्याचबरोबर याच संघामध्ये ज्यांनी मॅन ऑफ द सिरीजची बाईक जिंकलाय तोच अक्षय बोडरे हाही इकडे खेळाडू आहे. त्यामुळे या संघाला या मैदानाचा खूप मोठा अनुभव आहे. आणि आपण पाहू शकता सध्याची परिस्थिती, खेडचा संघ आज कशा पद्धतीचा खेळ करेल याकडे प्रत्येकाचं लक्ष आहे, कोकणाचं सुद्धा लक्ष आहे. आणि इथे tenniscricket.in माध्यमातून जे प्रेक्षक इथे उपस्थित आहेत तेही लक्ष देऊन आहेत की हा सामना कसा रंगेल. याही मात्र चांगला चेंडू पायावर टाकण्याचा प्रयत्न, चेंडूला फक्त दिशा दिल्या, पहिला धाव मात्र पूर्ण केला, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे, बघता बघता 2 धावा पूर्ण आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, तिसऱ्या धावाचा प्रयत्न असणार का, तर इकडे मात्र थोडासा फंबल, डायरेक्ट हिट झाली असते तर कदाचित थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असं, परंतु तिकडे कोणी कव्हरला नव्हतं त्यामुळे या 2 धावा. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 15 धावा. या षटकातील 4 चेंडू आतापर्यंत झालेत, 2 चेंडूंचा खेळ ना बाकी. 2 पंच आपण पाहतो उमेश केनी जे मुख्य पंचांच्या भूमिकेत आहेत, तर स्ट्रायकर अंपायर जेपी पॅनलचे सर्वेसर्वा अर्थात जयकुमार पवार. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन आहे परंतु सिंगल इकडे मात्र मिळेल. धावसंख्या 1 वाढेल, धावसंख्या फलकार आहे 16, 16 ऑन बोर्ड. जयकुमार पवार यांचा काल लग्नाचा वाढदिवस होता, काल त्यांनी पार्टीही दिलेली आहे, त्याचेही फोटो त्यांनी व्हायरल केले त्यांच्या ग्रुपवर. 16 ऑन बोर्ड, 16 धावा फलकावर आहे. आणि पृथ्वीराज उद्योग समूहाचा वर्धापन दिन ज्या दिवशी आहे त्याच दिवशी गणपती बाप्पा अर्थात गणेश मूर्तीची प्राण प्रतिष्ठा, त्याच कंपनीच्या आवारात एक मंदिर आता बांधलं गेलेलं आहे आणि त्याची प्राण प्रतिष्ठा सोमवारी आपल्याला पाहायला मिळणार आहे. सर्व ग्रामस्थांना, सर्व खेळाडूंना आग्रहाचं निमंत्रण आहे की आपण या प्राण प्रतिष्ठेसाठी तिथे येऊन तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यायचा आणि बाप्पाचं दर्शनही घ्यायचं. कंपनीच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून आपण पाहतोय गणेशाची प्राण प्रतिष्ठा, कंपनीच्याच आवारात एक मंदिर बांधलं गेलेलं आहे आणि त्याचा प्राण प्रतिष्ठा सोहळा हा सोमवारी. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा अभि. यावेळी पुन्हा एकदा जलद चेंडू, फलंदाजाला तो काही समजला नाही आणि हे दुसरं षटक बघता बघता संपुष्टात येत आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागलाय खेड या संघाची 16 धावा. परंतु मित्रांनो या स्पर्धेचा जर तुम्ही इतिहास पाहिला, या संपूर्ण स्पर्धेत तुम्हाला 50+ या धावा कराव्याच लागतील. या म्हणजे आपण जो एव्हरेज स्कोर या स्पर्धेत पाहतो तो 50+ आहे, त्यामुळे तुम्हाला तिकडे लक्ष द्यावंच लागणार आहे. आलेल्या सर्व खेळाडूंचं, खास करून कोकणातून आलेल्या या खेळाडूंचं पुन्हा एकदा मनोबल वाढवण्याचा प्रयत्न आम्ही तर करणारच आहोत, कारण एक मोठा प्रवास करून ते इथपर्यंत पोहोचलेत आणि या स्पर्धेत पहिल्यांदा या स्पर्धेत आले, त्यांचं मनापासून आपण आभार मानूया. या स्पर्धेचे शिल्पकार अर्थात माननीय श्री गणेश चव्हाण साहेबांनी सुद्धा त्यांचे नक्कीच आभार मानलेत, कारण एक मोठा संघ आपल्यापर्यंत येतोय. अक्षय बोडरे मॅन ऑफ द सिरीज चा हा जो खेळाडू आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. अक्षय बोडरे या मैदान हे त्याला खूप नेहमीच भाग्यशाली ठरलाय. पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू फारच बाहेर आहे, पंचांचा वाईटचा इशारा. अक्षय बोडरे यांनी मात्र अवांतर धावेने सुरुवात केली. धावसंख्या फलकावर आहे 17, 17 ऑन बोर्ड. तुम्ही लॉंग ऑफला सिक्सर किंग पाहू शकता मिस्टर निनाद पवार, जो पॉवर दाखवतो नेहमी. याही पुन्हा एकदा हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पॅट वर येत नाही, चेंडू जातोय निर्धाव. रिव्ह्यू आहे, येस, एक रिव्ह्यू प्रत्येक टीमला आहे आणि इकडे मात्र हा रिव्ह्यू घेतला जातो. वाईटचा रिव्ह्यू आहे आणि तो चेक केला जाईल. तिकडे आमचे थर्ड अंपायर सादिक राजापूरकर सर आणि आमचे या स्पर्धेचे शिल्पकार मान्य श्री गणेश चव्हाण साहेब ते चेक करतील. तत्पूर्वी या वर्षीचं हे 11वं पर्व खूप खास आहे आणि आपण पाहतोय या वर्षी या स्पर्धेचं जे प्रथम पारितोषिक आहे ते 3 लाख रुपये आहे आणि मी नक्की म्हणतो इट्स अ फेअर डिलिव्हरी, इट्स अ फेअर. आता बॅटिंग टीम साठी कोणताही रिव्ह्यू नसणार. बॅटिंग टीमचा जो रिव्ह्यू होता तो आता गेलेला आहे. आता फक्त फिल्डिंग टीम कडे एक रिव्ह्यू बाकी आहे. अक्षय समोर जाईल फलंदाज,
तुषार यावेळी मात्र हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, डॉट बॉल. हा रिप्ले मध्ये यश स्टँड वरून गेला. तुम्ही पाहू शकता ज्या पद्धतीची गोलंदाजी इकडे पाहायला मिळते. या स्पर्धेचा, या संपूर्ण मैदानाचा मी मगाशी म्हटलं की एक मोठा दांडगा अनुभव या निमगाव संघासमोर आहे, नो डाऊट. याही मात्र मोठा फटका आहे. चेंडू जातोय सर सीमारेषेच्या जवळ आणि निनाद पवार कोणती चुकी करणार नाही. फलंदाज मात्र बॅक टू दी पविलियन. तुषार तुषार मात्र बॅक टू दी पविलियन जातोय. प्रणव अजूनही, आता नवीन फलंदाज आला विशाल. थोड्या वेळासाठी वाटलं की चेंडू सीमापार जाईल, परंतु कदाचित हवेच्या अपोजिट थोडासा गेला होता आणि त्यामुळे चेंडू थांबला. निनाद पवारांनी खूप चांगलं जजमेंट घेतलं आणि तो झेल घेतलाय. निनाद पवार या मैदानावर सहजा चुका करत नाही, खास करून जेव्हा तो क्षेत्ररक्षण करतो. परंतु जर आपण वरती पाहिलं ना तर सूर्यदेवही तेवढंच तप्त आहेत आणि ज्या पद्धतीने सध्याचं वातावरण आहे, ही ऑक्टोबर हीट ही नक्कीच प्रत्येकाला थोडासा हैराण करणारी असते. यावेळी हा चेंडू खूपच बाहेर आहे. पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्या 1 नि वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते मात्र आता 18 धाव फलकावर, 18 ऑन बोर्ड. इकडे मात्र चेंडू मध्ये येणारा 1 धाव मात्र मिळेल. पुन्हा एकदा लेग बाईटचा इशारा. या स्पर्धेत कोणताही लेग बिफोरचा विकेट नाही आहे, त्यामुळे फलंदाजाला एक ऍडव्हान्टेज आपण पाहतो मिळतो आणि फलंदाज मोठमोठे फटके खेळतो. इकडे मात्र तो फटका खेळता आला नाही फलंदाज विशालला. आता धावसंख्या फलकावर आहे ती 18. अजूनही या मॅचचा विचार केला तर अजूनही सामना रंगतदार पाहायला मिळू शकतो. अक्षय यावेळी मात्र मोठा फटका. चेंडू पुन्हा एकदा वेध. निनाद पवार पुन्हा एकदा स्वतःला तिकडे बघतोय आणि फलंदाज बाद. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर लागली होती ती आता मात्र 18 आणि एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत. आतापर्यंत फलंदाज बाद झाले 4. 19 धावेवर 4 गडी बाद. पुढचा चेंडू. इकडे मात्र चांगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. निधाव चेंडू. अक्षय बोडरे सांगतोय का मी हे मैदान माझ्यासाठी भाग्यशाली आहे, का मी या मैदानाचा राजा आहे, हे मात्र तो दाखवतोय. 19 वर 4. शेवटची 2 षटकं बाकी आहेत. मिनिमम इथून जसं मी म्हटलं की 50+ कडे जावं लागेल, 50 पर्यंत तरी जावं लागेल. चला यानंतर श्रीगोंदा आणि त्याच्या समोर श्रीगोंदा आणि पसरणी संघ तुम्ही इकडे उपस्थित आहात का? या आनंद. इकडे मात्र सर हातात होम डिलिव्हरी. नवीन फलंदाज मैदानाच्या एका पाठोपाठ एक विकेट जातात. 19 वर 5 आनंद. आणि इकडे मात्र चांगला चेंडू. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. खेडचा संघ मला तरी वाटते थोडासा प्रवासाने, मी आधी म्हटलं की प्रवास करून येऊन डायरेक्ट मैदानात उतरणं हे एवढं इझी नाहीये आणि तो कदाचित इम्पॅक्ट इथे पडला असेल. इकडे मात्र सिंगल मेन. सिंगल पेक्षा जास्त काही. धावसंख्या फलकावर 20. 20 ऑन बोर्ड. तुम्ही कधी क्रिकेट खेळलात? टेनिस? सर अजूनही खेळतो. मला वाटतं आमचं क्रिकेट अजूनही सुरूच आहे. जेव्हा आम्ही गावासाठी खेळतो, मध्ये खेळतो, आमच्याकडे शेजारील सामने खूप होतात. माझं असं एक गाव आहे ना, माझ्या गावाचा विचार केला ना, माझ्या एकट्या गावात 64 टीम होतात
आम्हाला कोणाला बाहेरच्या बोलवायची गरजच लागत नाही. एका गावात 64 टीम, आमच्या गावाची लोकसंख्या ही जवळजवळ 30,000च्या आसपास आहे. क्रिकेट प्रेमींना एक ऐकायचं, तुम्ही बॉलर आहात की हा, batsman? मी पहिली गोलंदाजीच करतो. मला अजूनही गोलंदाजी करायला आवडते. मला अजूनही आठवते फलटणला जय पवार आम्ही सर्वजण एकत्र खेळलोत आणि एक सामना मी जिंकलाही होतो, तेही बाहेरच्या संघाबरोबर खेळताना. तो एकत्र आम्ही एकच सामना खेळलोय, त्यामुळे त्या सामन्यात मला वाटतं त्यांना जवळजवळ आमच्या खूप सारे सामने केले. मला वाटतं मी आधीचं माझं क्रिकेट जर पाहिलं तर मी दांडी, हे जे गाव आहे तुम्ही दांडीचं नाव ऐकलं असेल, मी दांडीकडून हिंदुस्थान संघाकडून आधी खेळायचो. त्यानंतर मी सातपाडी संघाकडून नंतर खेळायला लागलो. अनेक वर्ष झाली क्रिकेट खेळतोय आणि गावासाठी तर आमचं कंटिन्यू क्रिकेट असतंय. आता मला वाटतं इथून गेल्यानंतर 22 तारखेला आमची मॅच सुद्धा आहे. त्यामुळे त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आहेत खूप खूप. ते व्हिडिओ आम्हाला पाठवा. मला वाटतं आमचे असे कॉमेंटेटरचे आम्ही नेहमी चॅलेंज करायचो. मला वाटतं दीपक मंडले सर आणि मला वाटतं आम्ही जेव्हा मी पुण्यात कॉमेंट्री करायचो किंवा पुण्यात क्रिकेट लाईव्हला जायचो तेव्हा दीपक मंडले सर आणि आमच्यामध्ये अनेक वेळा अशा पद्धतीचे चॅलेंजेस व्हायचे. चला कॉमेंटेटर टू कॉमेंटेटर असे खूप चॅलेंजेस आम्ही केलेत. इकडे मात्र हा चेंडू, पहिला चेंडू निनाद पवार पहिला चेंडू घेऊन आलाय आणि सिंगल इकडे मात्र मेल. खेडच्या संघाला मात्र अभी नाही चलेगा इक्का दुक्का, मारना पडेगा छक्का चौका, कारण हे शेवटचे षटक आहे. तुम्हाला जर इकडे हाणामारी केली गेली नाही तर तुम्ही या स्पर्धेतून बाहेर फेकले जाणार. आणि या स्पर्धेचा नियम आहे, नॉकआउट पद्धतीने ही स्पर्धा आहे. असं नाही की तुम्ही एक सामना हरलात तुम्हाला पुन्हा एकदा संधी मिळेल, असं नाहीये. नॉकआउट फॉर्मॅट आहे. निनादवर मात्र आक्रमण केलं गेलंय. चेंडू मात्र वन बाउन्स जाईल का, तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आहे तो उंच पुरा होता पण तो चेंडू अडला, नाहीतर कदाचित त्या चौकार मिळाला असं. पण तिकडे 2 धावा. मी त्या धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोचतोय ती मात्र 26. असं संघ आणि दुसऱ्या बाजूला श्रीगोंदा. चला रिपोर्ट करा, दोन्ही संघाने रिपोर्ट करा. दोन्ही संघ आलेले आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये तुमचं स्वागत आहे आणि विशेषतः खटाव तालुक्यातील या आमच्या एरळवाडी गावामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. इथे मात्र पहा ही खासियत आहे जी, म्हणजे ऑलराऊंडर खेळाडू कसा असावा तर तो निनाद पवार सारखा असावा. ज्या पद्धतीने तो खेळतो, बॅटिंग मध्ये तुम्ही त्याला पाठवा, बॅटिंग मध्ये तो त्याचा कमाल करतो. क्षेत्ररक्षणामध्ये त्याने ऑलरेडी 2 झेल पकडलेले आहेत आणि गोलंदाजीमध्ये पहा मिश्रण हे खूप महत्वाचं आहे. चेंडू हे ब्रह्मास्त्र आहे आणि ते ब्रह्मास्त्र योग्य हाताळतोय. ज्या पद्धतीनं स्लोवर वन पद्धतीचा चेंडू फसवे चेंडू टाकतोय, स्लोवर वन पद्धतीचे चेंडू अलीकडे आपल्याला टेनिस मला काल थोडासा एक्सेप्टेड होतं की गणेश चव्हाण साहेब काल गोलंदाजी करतील, कारण 2-2 षटकं गणेश चव्हाण साहेब टाकायचे, परंतु काल त्यांनी सर्व यंग ब्रिगेडरच्या हातात दिलं होतं. आणि गणेश चव्हाण ज्यावेळेस गोलंदाजी करतात साहेब आणि त्यांचा रनअप खूप मोठा असतो आणि हळू बॉल टाकतात. याही मात्र लोअर फुलटा चेंडू होता, त्याचा फायदा उचलला. चेंडू सीमा पार, मेहरबा देर कर दी आते आते असं आता म्हणावं लागेल. 32 वर 5 अजूनही मोठे फटके हवेत. मी त्याच्यासाठी म्हटलं की मेहरबा देर करते आते आते, पण तो अजून पाहिजेत आणि जर आले तर सामन्यामध्ये चित्र पालटलं जाईल. शेवटचा बॉल होता, त्याचा फायदा उचललाय आणि जाता जाता आई षटकार. 38 ऑन बोर्ड आणि 39 इज अ टार्गेट. थोडासा उशीर झाला पण उशीर होता होता या सामन्यात काय पाहायला मिळेल. धावलकरती लागल्या 38 विजयासाठी निमगाव संघाला 39 धावांची गरज आहे. मला वाटतं ज्या पद्धतीने आता इकडे जे सर्व डिस्कशन चालू होतं, मी श्रीगोंदा संघ आणि मसरणी संघ आलेत का, दोन्ही आलेत का? श्रीगोंदा संघाचे कर्णधार इकडे, पसरणी संघाचा कर्णधार आलेला आहे श्रीगोंदा संघ. श्रीगोंदा संघ चला. मला वाटतं जे आता आपण डिस्कशन करत होतो की क्रिकेट कॉमेंटेटर आणि अंपायर्स कशा पद्धतीचे खेळ खेळतात, मला वाटतं एक अशी स्पर्धा भरवावी असं मी जय पवार सरांना सांगेल. कारण जय पवार सरांकडे संकल्पना जेव्हा जेव्हा जाते तेव्हा त्याला खूप चांगला न्याय देतात. त्यामुळे कॉमेंटेटर आणि अंपायरची एखादी स्पर्धा व्हावी असं आम्हाला वाटते. ऑल इंडिया ओपन ठेवा पाहिजे तर, परंतु ती तशी करावी असं आम्हाला वाटते. स्पर्धा नाही घेतली तर मला अधूनमधून मध्ये जावं लागतं आणि 1-2 षटकार खेचावे लागतात. त्यासाठी बक्षिसं लागतात 500 रुपये 100 रुपये.
श्रीगोंदा हा तालुका आहे आणि तो संघ इकडे आलाय सातारा जिल्ह्यामध्ये खटाव तालुक्यामध्ये आणि एरेवाडीच्या या समृद्ध गावामध्ये जिकडे पाहावे तिकडे शेती असं हे आमचं गाव आहे आणि खऱ्या अर्थानं पृथ्वीराज उद्योग समूह पृथ्वीराज मिल्क अँड डेअरी प्रोडक्ट्स त्याचबरोबर सुमेस्टी डेअरी प्रोडक्ट्स सुमेस्टी आईस्क्रीमच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर पोचलेला हा ब्रँड आहे पृथ्वीराज आणि त्या उद्योग समूहाचे सर्व सन्माननीय धनंजय चव्हाण साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांचे बंधू सन्माननीय गणेश चव्हाण यांच्या नियोजनाच्या अंतर्गत ही स्पर्धा गेली 11 वर्ष या ठिकाणी होतीये आणि त्याचं एक निमित्त असतं आमच्याकडे पृथ्वीराज मिल्क अँड प्रोडक्टचा वर्धापन दिन आहे येत्या 2-3 दिवसानंतर उद्या रविवार आहे उद्या देखील पृथ्वी प्लॅनेट या एनए प्लॉटचा भव्य शुभारंभ वडूजमध्ये होतोय एरेवाडीच्या नजीक असणारं वडूज शहर या वडूज शहरामध्ये ऐतिहासिक गावामध्ये तिथे एनए प्लॉटचा धनंजय चव्हाण साहेब यांचा एनए प्लॉटचा एक मोठा प्रोजेक्ट त्या ठिकाणी उभा राहतोय त्यासाठी देखील आपण सगळ्यांनी तिथे यायचं आहे असं आग्रहाचं निमंत्रण आहे थँक्यू धनंजय चव्हाण साहेब थँक्यू गणेशजी चव्हाण साहेब आपण आज आणि काल आणि आज 2 दिवस चिराग मेहर सर यांची एक सुंदर अशी समालोचनाची लकब आपण पाहिली समालोचन कसं करावं क्रिकेटच्या बाबतीत माहिती कशी प्रसारित करावी हे मात्र त्यांच्याकडून ऐकायला फार बरं वाटतं आणि नेहमीप्रमाणे या मैदानामध्ये सलग 11 वर्ष निमगावचा संघ येतोय गणेश चव्हाण यांचं त्यांना आग्रहाचं निमंत्रण असतं क्रिकेटच्या या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती निमगावचा संघ कुठेही महाराष्ट्रभर जात असतो आणि ही जोडी मैदानामध्ये आल्यानंतर टाळ्या मात्र वाजलेल्या असतात नक्की खरंच कारण एका बाजूला सिक्सर किंग एका बाजूला मालिकावीराचा थब्बा मी असं म्हणेल की ज्याच्या नावावर लागला अक्षय बोडरे याच्या नावावर आहे आणि आपण पाहतो इकडे TVS ची ही स्पोर्ट्स बाईक पुन्हा कोण घेऊन जाणार याकडे प्रत्येकाचं लक्ष आहे मागील वर्षी मला वाटतं अक्षय बोडरेनं ही TVS स्पोर्ट्स बाईक त्याच्या पाठीमागच्या वर्षी आणि आपण पाहता इकडे आपले निलेश गोडसे आमचे बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत निलेश दादा आपलं मनापासून स्वागत आहे एका बाजूला मकरंद भाऊची गाडी ही आपली सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे तुम्हाला पाठीमागे जर मला कुपन व्यतिरिक्त जर तिकडे जाऊन वडापावचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही मकरंद भाऊची जी गाडी आहे पाठीमागे आमच्या तिकडे जाऊन त्या वडापावचा आस्वाद घेऊ शकता 10 रुपयाला एक वडापाव आहे तुम्ही जाऊन तिकडे आस्वाद घेऊ शकता चला मॅच कडे जाऊया 39 धावांचं लक्ष 39 नाही पहिला चेंडू हवेत आहे आणि पहिला चेंडूवर पहिला विकेट काय दृष्ट बिग ब्लो अक्षय बोडरे निराश हताश काय शेवटी क्रिकेट आहे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये काही होऊ शकतं प्रत्येक खेळाडूकडून आपण अपेक्षा नाही करू शकत परंतु क्रिकेट आहे शेवटी खेळ आहे खेळामध्ये काही होऊ शकतं दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्न करणार सांघिक कामगिरी जो संघ करेल तो विजयाकडे आगेकूच करेल दुसरा हाफ आहे आणि दुसऱ्या हाफ मध्ये ग्रामीण मधला दुसरा हाफ आहे आजचा अनेक संघ या ठिकाणी आज आलेत 8 संघ आज उपस्थित झालेत आणि मला वाटतं ही वेळेत स्पर्धा संपेल आजचा दिवस देखील कारण तितक्या वेगानं सामने आता सुरू आहेत तुम्ही जर ऑब्झर्व केलं ना सर या वर्षी फक्त 8च टीम घेतल्या गेलेल्या आहेत नाहीतर आपण 10, 11, 12 पाहत होतो पुन्हा एकदा विकेट काय चाललंय मैदानामध्ये वा वा बॅक टू बॅक 2 कोकण म्हटलं तर असं म्हणतात की कोकणातली माणसं साधी भोळी आणि त्यांच्या हृदयात भरली ती शाही परंतु आज ही कोकणातली माणसं इकडे आली आज खेळचा संघ इकडे आलाय आणि पहा समोरच्या टीमला झटक्यावर झटके देतोय कोकणातला एक अजून चित्रपट सर्वांच्या भेटीला आला दशावतार त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल कोकणातील राहणीमान कोकणातील अनेक ज्या संस्कृती आहेत त्या दाखवल्या गेल्या आणि आज पहा ही कोकणातली माणसं आज इकडे आलेत पहिल्या 2 चेंडूवर 2 विकेट मोठे 2 विकेट गेलेत एक संतोष नावाचं वादळ शांत केलं अक्षय बोडरे नावाचं वादळ शांत केलंय आता काय
निनाद पवार जोपर्यंत तक धरून आहे तो पण मॅच मध्ये काही होऊ शकते, परंतु हा सामना दोन्ही संघासाठी खूप महत्वाचा आहे. निमगाव संघाकडे ऑन हॅट्रिक. सागरचं कौतुक करावं लागेल गोलंदाजीमध्ये काय हॅट्रिकचा चान्स सागरसाठी आहे. आनंद आलाय, आनंदनी गोलंदाजी केली तर ऑन हॅट्रिक. पाहूया ऑन हॅट्रिक आहे सागर, काय करणार सागर. आणि समोर मात्र आनंद, तो समोरच्या संघाला आनंद घेऊन देणार आहे का. पुन्हा एकदा मोठा फटका आहे, चेंडू हवेत आहे आणि इकडे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम. कौतुक कौतुक कौतुक. आणि कौतुक आहे. चेंडू हवेत होता थोड्या वेळासाठी, असं वाटलं होतं. तुम्हाला सर्वांना परिचित असेल की पूर्ण टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्या षटकात हॅट्रिक घेणारा जगात कोणताही गोलंदाज नव्हता. त्याच्यामध्ये जे नाव जोडलं गेलं ते इरफान पठाणचं होतं अगेन्स्ट पाकिस्तान. हे प्रत्येकाला माहित होतं. आजही हॅट्रिक होणार का, कारण पहिल्या षटकात कोणीच हॅट्रिक वर्ल्ड टेस्ट क्रिकेटमध्ये घेतली नव्हती आणि त्याच्यामध्ये एकच नाव अजूनपर्यंत आहे. 5च्या 3 चेंडूवर ज्यांनी 3 विकेट घेतले होते. सिंगल. ओ याही मात्र हीच खासियत आहे त्याची, परंतु चेंडू हवेत आहे. ओ इकडे थोडासा धडपडला खेळाडू, धडपडला नाही तर काहीतरी वेगळं चित्र असतं. मला इकडे संधी होती परंतु संधी धडपडली असं म्हणूया, आता संधी धडपडली. नक्कीच निनाद सरांना देखील थोडस टेन्शन होतं. नाही कदाचित तो खेळाडू, मी असं म्हणतो की कोकणातले खेळाडू हे थोडेसे सफळ असतात नो डाऊट, कारण ते तिथूनच्या परिस्थिती वेगळ्या आहेत. तुम्ही जेव्हा या विभागात येता, इथूनचं क्रिकेट आणि कोकणातलं क्रिकेट, मैदानातलं जे क्रिकेट आहे तिथूनची जी चपळता आहे ती वेगळी असते, परंतु तिकडे थोडासा धडपडला खेळाडू, नाहीतर इथे काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं. धावसंख्या फलकार लागले 3, गडी बाद झाले 2, 39 धावांचं आव्हान. 4 चेंडू आतापर्यंत झालेत. याही मात्र अंगावर लागला चेंडू, पायचीत नाहीये आणि चेंडू खूप थोडासा वरती लागलाय, त्यामुळे पायचीत तर नक्की नव्हता. इकडे मात्र चेंडू जातोय निर्धाव, या षटकातील शेवटचा चेंडू. परंतु सर आम्ही नेहमी म्हणतो की जेव्हा कमी धावांचे सामने असतात म्हणजे लो स्कोरिंग मॅच हे नेहमीच खूप चांगले होतात. आजही असाच विचार करूया की हा सामना खूप प्रेक्षकांना आवडावा. अटीतटीचा बाबा. धावसंख्या फलकावर लागते ती मात्र 4, 39 धावांचं आव्हान आहे. पुढचा चेंडू, चांगला चेंडू प्लम होता, परंतु इकडे लेग बिफोर. मी मागाशीच म्हटलं की लेग बिफोर नाहीये, लेग बिफोर नाहीये, त्यामुळे फलंदाज सुरक्षित, नाही तर बॅक टू द पविलियन. काय मॅच चालू आहे मैदानामध्ये, काय आपण हे नाही, ही कंजूसवाली गोलंदाजी आहे सर, ही याची गरज होती, मीही म्हणतो सर, कारण प्रेक्षकांना सामने आवडावे. आणि या आधीचे सामने पहा तुम्ही, सर्व वन साइडेड मॅच आहेत. म्हणजे आमचे जे सादिक राजापूरकर सर म्हणतात की सामने लवकर संपले, आई सामना लवकर संपेल का, हा प्रश्न होता, परंतु नाही, हा सामना अजूनही मोठा होणार. धावसंख्या फलकावर आहे 5. एक पेनल्टी. हा 5 का झाले त्याचं कारण देतो. आपण म्हणतो की 1 धावांची पेनल्टी लागली होती, ती ऍड केली गेलेली आहे, त्यामुळे 5 धावा झाल्या. अजून एक ऍड करा. धावसंख्या फलकावर आहे 6. चेंडू होत आहेत या षटकातले. आता 34 धावांची गरज. 24 चेंडू 34 धावा. सामना अजूनही 6 आहेत, मग आता 33 धावांची गरज आहे, कारण हे आता सर्व कॅल्क्युलेशन थोडे बिघडतात. तिकडे ऑन बोर्ड 5 होते, 6 झाले, आता 33 धावांची गरज. 24 चेंडू 33 धावा. गोलंदाजी मार्क नवीन गोलंदाज आकाश. एक तर सागरनी त्याच्या मिठीत 2 फलंदाज घेतलेत, आता आकाश आपल्या कवेमध्ये किती विकेट्स घेतो हे महत्वाचं आहे. चांगला चेंडू, अप्रतिम. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. अभिजित सरांकडून जर निमगाव संघ जिंकतो ते 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. निमगाव संघ जिंकला तर ओके. 23 चेंडू 33 धावा. लोअर फुलटॉस चेंडू, चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे, 1 धाव मात्र पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही. अंडर थ्रो आहे, परंतु थ्रो तेवढा चांगला आहे का, तिकडे पाठीमागे आहे कव्हर. आता समीकरण म्हणते 22 चेंडू आणि धावाव्यात त्या 32.
22-32 सामनादार रंगतदार आहे. पहिले 2 मोठे विकेट गेलेत. आता आनंद बोडरे काय करणार याकडे लक्ष आहे. चांगला चेंडू आहे, चांगला फटका आहे, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिकडे आहे, तो मात्र चेंडू पर्यंत जाईल. एकच धाव मात्र इकडे मिळेल. 21 चेंडू 31 धावा, 10चा फरक. टेनिस क्रिकेटमध्ये काही मोठा फरक नाही आहे, परंतु हा सामना खूप रंगतदार स्थितीत आहे. श्रीगोंदा विरुद्ध पुढचा सामना प्रसरणी हे दोन्ही संघ इकडे उपस्थित आहेत. थोड्याच वेळात आपण टॉस साठी जाणार आहोत. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. टप्पे खूप चांगले पडलेत. तुम्ही ज्या मॅच कडे पाहिलात तर टप्पे खूप चांगले पडलेत. ज्या पद्धतीने टप्प्यावर गोलंदाजी केलाय ही कदाचित खासियत राहिली या खेळ संघाची. जसं आपण म्हणतो की या धावामध्ये 10-12 प्लस असतं तर काहीतरी वेगळं झालं असतं, असं नाही. जी कंडिशन्स आहे त्या कंडिशन्सला तुम्हाला सामोरं जावं लागेल आणि ते गेलेत. खरं तर अप्रतिम गोलंदाजी. आनंद ऑन स्ट्राइक. इकडे मात्र फुलटॉस होता, फायदा उचललाय, चेंडू सीमा पार, चौकार आणि नो बॉल. ओ नो नो, चौकार. जे प्रेशर होतं थोडंसं हलकं केलंय आणि आता हा जो फ्री हिटचा बॉल आहे त्या फ्री हिटच्या चेंडूवर काय पाहायला मिळेल. धावसंख्या आतापर्यंत फलकावर लागते ती 14. आता समीकरण म्हणते चेंडू शिल्लक आहेत 20, धावा हव्यात 25. 4 चेंडू झालेत आतापर्यंत. पहिला बॉल डॉट आहे ना, 3 सिंगल आहे. प्लीज तुमचा आहे ना, बरं टेन्शन नका घेऊ. पुन्हा एकदा चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे, तो पोहोचेल का नाही. चौकार. 4 धावा. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर लागतंय मात्र आता 18. अजूनही 21 धावेची गरज आहे. सामना होता कुठे पहा, 2 चौकार आले, सामना पुन्हा एकदा बदललाय. 21 धावेची गरज. सामना रंगतदार स्थितीत आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज थोडासा महागडा ठरतोय. पहिली चांगली गोलंदाजी केली, त्यानंतर 1 नो बॉल आणि सामन्याचं चित्र पालटलंय. लोअर फुलटा चेंडू होता, चांगला चेंडू, तेवढा चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल मात्र मिळेल. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या धावून पोहोचते ती मात्र आता 19. 2 षटके इकडे संपलेत. 19 धावा फलकावर आहेत. येणारे 18 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. जर सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. 18 चेंडू 20 धावांची गरज आहे. अभिजित सर जे पाठीराखे आहेत या निमगावचे, त्यांनी मात्र सांगितलं जर सामना जिंकला तर 1000 रुपयाचं पारितोषिक निमगाव संघाला फक्त आहे. अठरा चेंडू 20 धावा. गोलंदाजी मार्क पुन्हा एकदा सागर. या सागरनी सामन्यात रंग भरला होता. पहिल्या षटकात फक्त 4 धावा दिल्या होत्या. 2 पेनल्टीच्या रन ऍड आहेत त्याच्यामध्ये. 3च धावा दिल्या होत्या. 1 लेग बाईज होता आणि 2 पेनल्टीच्या रन ऍड आहेत. हो, चांगला चेंडू, डॉट बॉल. व्हॉट अ बॉलिंग. 17 चेंडू 20 धावा. आनंदला आनंद द्यावा लागेल आपल्या संघासाठी. काय पाहायला मिळेल एकंदरीत याकडे लक्ष आहे सध्या. गोलंदाज पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तयार. सागर. हो, सरळ बुंड्यात टाकलेला चेंडू. 1 धाव मात्र मिळाली, परंतु निनाद पवार सांगतोय मी फक्त 1च धाव घेईल. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र आता 20. अजूनही 19 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 16. 16 चेंडू 19 धावा. निनाद पवार मात्र प्रेशर रिलीज करेल का? आणि तेच म्हणालो, निनाद पवारची ही खासियत आहे. चेंडू सीमा पार, सिक्सर किंगच्या फळीतून षटकार.
हा निनाद पवारचा नॅचरल गेम आहे. आम्ही दरवर्षी बघतो. मला वाटतं मी गेली 4-5 वर्ष 5-6-7 वर्ष त्याला बघतोय इथे या मैदानावर. हे मैदान त्याचं नेहमीच खूप लक्की मैदान ठरलेलं आहे. 26 धाव फलकावर आहेत, 13 धावेची गरज. पुन्हा एकदा मोठा फटका, पुन्हा एकदा निनाद पवारचा. इथे मात्र तहलका आणि चेंडू सीमा पार षटकार. 32 ऑन बोर्ड, 32 धावा, 7 धावेची गरज आहे. अजूनही सामना जिंकण्यासाठी 7 धावेची गरज आहे. मला वाटतं 7 धावेची गरज आहे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सागर. चेंडू अंगावर आदळतोय, कोणत्याही पद्धतीची धाव नाहीये. 7 धावेची गरज आहे. 13 चेंडू 7 धावा. लास्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर. हे महागडे षटक गेले. या षटकात 2 षटकार आलेत. जर एखाद षटकार कमी लागला असता थोडस चित्र वेगळं असतं. तसं काही पाहायला मिळालं नाही. हा खराब चेंडू होता, त्याचा फायदा उचलायला हवा होता, परंतु तेवढा चांगला फायदा नाही. आणि गचा क्षेत्ररक्षण, 4 धावा, चौकार. बारा चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. 12 चेंडू 3 धावेची गरज आहे. बारा चेंडू 3 धावेची गरज आहे. 12 चेंडू 3 धावा. चांगला चेंडू मध्ये येणारा सिग्नल मात्र मिळेल. आता मात्र समीकरण म्हणते 11 चेंडू 2 धावेची गरज आहे. आनंद बोडरे मला वाटतं रिटायर्ड हडून बाहेर आला कदाचित. दोन धावा हवे आहेत अजूनही. इकडे मात्र चेंडूला रीड केलं, सिंगल मात्र मिळेल. फक्त 1 धावेची गरज आहे. खेड संघ मात्र खूप चांगला खेळला नो डाऊट, आणि 1 धावेची गरज आहे. सनी संघाचा कर्णधार इकडे उपस्थित आहे. इकडे मात्र हा विजयी षटकार. वेल प्लेड, वेल प्लेड खेळ. आपण खूप चांगला खेळ केला, परंतु लास्टच्या क्षणी तुम्हाला धावा ज्या हव्या होत्या त्या तुम्हाला बनवता आला नाही. मी विनंती करेल खेड संघाचा जो पळसगावचे आमचे गुरव यांच्याकडून या संघासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आलंय. आणि मॅन ऑफ द मॅच आनंद बोडरे. बरोबर, मॅन ऑफ द मॅच आनंद. 2 विकेट्स आणि 15 धावा.